फर्स्ट सेमीफायनल, पहिली असलेली सेमीफायनल आणि हे फायनल होते, सेमीफायनल होते अमोल द टीम अमोल आणि टीम प्रथमेश यांच्यामध्ये. नाणेफेकीचा कौल कृपया कळवावा. टॉस विन अमोल हे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सर्वप्रथम बॅटिंग घेतलेली आहे, फलंदाजी स्वीकारली आहे. त्याचप्रमाणे तुम्हा दोघांना खूप खूप अभिनंदन की आपण इथपर्यंत सेमीफायनलच्या राऊंड पर्यंत आलात. हा नॉकआउटचा सामना जो संघ जिंकेल तो डायरेक्ट प्रवेश करेल फायनल मध्ये, याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. प्रथम पारितोषिक 3500 रुपये, द्वितीय पारितोषिक 2000 रुपये. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेत शुभम. लेफ्टच्या दिशेनेचा फटका, धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. ऑफच्या दिशेनेचा हा चेंडू, सीमारेषे बाहेर पडलेला हा चेंडू, धावसंख्येमध्ये 1 ने अवांतरच्या रूपामध्ये मिळालेली धावसंख्या. या गोलंदाजाची एक स्पेशालिटी असावी, एक खासियत असावी की टप्पा पडला तर आपला, नाही तर अवांतर. पुन्हा एकदा कडक शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये पवन सिंग, स्टेट जावचा फटका. पवन गोयल, वाईड चेंडू, अवांतर धाव. आतापर्यंत 3 अवांतर धाव. पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी गोलंदाजी. कडक फटका, कार्पेट शॉट, स्ट्रेट ड्राईव्हचा मारण्याचा प्रयत्न होता परंतु ऑफच्या दिशेने पडलेला हा कार्पेट शॉट. पवन गोयल, सरळ बॉल सीमारेषे बाहेर ऑफच्या दिशेने आणि चेंडू जातोय पंचांच्या मार्फत दंडित केला जातोय वाईड म्हणून. राईट टू लेफ्ट, ऑफच्या दिशेनेचा फटका, बॉल जातोय बाउंड्रीच्या दिशेने. धावसंख्येमध्ये 4 ने भर. धावसंख्या झाली 13. 5 चेंडू 13 धावा. षटक पहिलं. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करत असताना सहा आतापर्यंत एक्स्ट्रा आलेत आणि हा 7वा. आपल्या षटकामध्ये 7 अवांतर, 9 आणि वाईडच्या रूपामध्ये. पुन्हा एकदा कडक शॉट आणि तसाच झेल सुद्धा. संकेत धोरी, ऑर्गनायझर संकेत धोरी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 15. असं पाहता 15 मधून जर तुमच्या अवांतर धाव 7 वजा केल्या तर अशा प्रकारचा स्कोर बोर्ड राहिला असता. परंतु 7 अवांतर षटक पहिलं
आणि सेमीफायनलचा राऊंड एक मोठी गोष्ट आहे. कौस्तुभ साटम, व्हॉट अ बॉल, कम्प्लिटली बीट झाला. इनर एजचा चेंडू, पहिला चेंडू. अशा प्रकारे पवन गोयल हे हिट विकेट झालेले आहेत. हिट विकेट, हिट विकेट. मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये प्रथमेश, ज्याप्रमाणे बॅट पकडण्याची जी त्यांची स्टाईल आहे, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अमोल यांच्याकडून. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, तो चेंडू त्या झोन मध्ये, त्या लय मध्ये आणि त्याच स्पीडने पाठवला गेला. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ. पुन्हा एकदा नो चेंडू, 9+1. संघाची धावसंख्या झाली 25. 2 गडी बाद. सेमीफायनलचा फर्स्ट सेमीफायनलचा हा राऊंड. कडक शॉट, लॉंग ऑनचा फटका, जर्सी नंबर 29 प्रथमेश. 1 बॉल टू गो. लेफ्ट टू राईट. धावसंख्येमध्ये 1 ने भर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 32. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेत प्रथमेश, संघाचे मालक. 32. ओ दादा, सेमीफायनलचा राऊंड आहे. नो बॉल, नो +1. सेमीफायनलचा राऊंड आहे. आपण कर्णधार आहात. चौकार, कडक शॉट. पुन्हा एकदा कडक शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये लेगच्या दिशेनेचा चेंडू, वाईड बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. सेमीफायनलचा फर्स्ट सेमीफायनलचा राऊंड. प्रथमेश 11 विरुद्ध अमोल 11 यांच्या दोघांच्या मध्ये. कॅचचा चेंडू होता. कॅच कन्व्हर्ट करता आली असती, परंतु अवांतर धाव. आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहता पहिल्या षटकामध्ये, सेमीफायनलच्या पहिल्या षटकामध्ये 7 अवांतर धाव नो वाईडच्या स्वरूपामध्ये, आणि आतापर्यंत आणि आत्ताच्या प्रथमेश यांच्या षटकामध्ये 4 अवांतर धाव, 7 आणि 4 11 धावा तर अशाच एक्स्ट्रा मोजू शकता आपण. आणि संघाची टोटल धावसंख्या 46. 2 गडी बाद.
षटक तिसरं समाप्त. संघाची धावसंख्या 46-42. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय. चौथं षटक घेऊन आलाय संकेत धुरी. नो बॉल आणि बॉल जातो सीमारेषे बाहेर. नो बॉल. सेमीफायनलच्या मॅचचा आलेला हा ताण तणाव पुन्हा एकदा अवांतर धावांचा पाऊस. एक कॅच झाला असता परंतु संघाची धावसंख्या 55. 2 गडी बाद. टप्प्याचा पुरेपूर फायदा घेऊन लॉंगांच्या दिशेनेचा दिलेला फटका. बॉल जातो सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. फॉर 3. दिनेश काकडे. दीपेश. बॉल 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 बॉल. एक चांगला झेल झाला असता परंतु सिद्धेश भोईर यांच्याकडून तो झेल सुटला आणि मिळालं बलिदान. नॉन स्ट्रायकरच्या दिशेने मारलेला हा थ्रो. संघाची धावसंख्या 64. सेमीफायनलचा फर्स्ट इनिंगचं शेवटचं षटक. जर्सी नंबर 14 सिद्धेश भोईर. वैयक्तिक असा पहिला आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन आले सिद्धेश भोईर. फर्स्ट सेमीफायनलचा हा राऊंड. जी संघ हरेल तो बाहेर आणि जो जिंकेल तो डायरेक्ट पदार्पण करील फायनल साठी. No +6. Good ball. उत्कृष्ट अंपायरिंग ओम जाधव यांच्यातर्फे. संघाची धावसंख्या 73. 3 गडी बाद. 4 चेंडू पुटुगो. लॉंग ऑनच्या दिशेनेचा फटका आणि बॉल जातो सीमारेषे बाहेर. एक मोठं असं टार्गेट स्कोरबोर्ड कुठे गेला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ ऑल एन एव्हरेज पाहता
सेमीफायनलचा राऊंड चालू असलेला सामना अमोल त्याचप्रमाणे प्रथमेश अमोल 11 त्याचप्रमाणे प्रथमेश 11 संघाची टोटल धावसंख्या 87 टू विन 86 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 18 एक्स्ट्रा आहेत याची आपण नोंद घ्या. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय उदय. स्ट्राइक वरती आहेत कौस्तुभ. पहिल्या चेंडूवरती 1 धाव मोठ्या शॉटच्या प्रयत्नामध्ये. प्रथमेश लेगच्या दिशेने ठेवलेला चेंडू. धावसंख्या 1-1 ने पुढे जात असताना आणि बॉल जातो सीमा रेषे बाहेर. कडक शॉट 6. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. उत्तुंग शॉट मारावेच लागतील त्याशिवाय काही पर्याय नाही. संघाची धावसंख्या 10. कडक शॉट प्रथमेश यांच्या मार्फत कर्णधाराची खेळी खेळण्याचा हा अंतिम चान्स. डू अडायचा सामना. डू अडायचा सामना आणि टॉप टू डाऊन अशा प्रकारे प्रथमेश सुटत हे आउट झालेले आहेत. शिटूत संघाची धावसंख्या 16. 1 गडी बाद 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. पवन गोयल एक चांगला झेल झाला असता परंतु हाताला झालेली दुखापत आणि चेंडू कॅच जो झेल बाद होता वाचले. षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17. 1 गडी बाद. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय अभिजित. वॉटर बॉल कम्प्लिटली बीट झाले. कौस्तुभ साठम आणि निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 18. 1 गडी बाद. मोठे शॉट खेळण्याचा प्रयत्न. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि यष्टीरक्षकामार्फत स्टंप आउट झाले कौस्तुभ साठम. कुठेतरी फायनलचा हा सामना सेमी फायनलचा सामना वाईड बॉल. धावसंख्या 1-1 ने पुढे जात असताना एक डॉट चेंडू. बॉल 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 ओव्हर. संघाची धावसंख्या 19. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 19. उत्कृष्ट असं षटक टाकलं गेलं अभिजित यांच्या मार्फत. आपल्या षटकामध्ये फक्त 2च धावा देऊन
फेसच्या दिशेचा चेंडू, 1 धाव पूर्ण. गोलंदाज अमोल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि पेस देखील. तीन चेंडू लगातार डॉट चेंडू. संघाची धावसंख्या 20. 2 गडी बाद. चौकार. नोचा रिव्ह्यू घेतला आहे हाईट साठी. बॅट्समन हाईट, आलेला चेंडू, बॅट्समन हाईट 4 आहे. 4. पंचांनी निर्णय फेटाळून लावलेला आहे. नो कॅन्सल झालेला आहे. संघाची धावसंख्या 25. 2 गडी बाद. 12 चेंडूंमध्ये 62 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 62 धावा. पंचा 1-4 काय? आणि अशा प्रकारे सिद्धेश भोईर हे लॉंग ऑफच्या दिशेने झेल बाद झालेले आहेत. सचिन यांचं फेसच्या दिशेनेच असलेलं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. कडक शॉट, त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण अभिजित यांच्या मार्फत संकेत पाटील यांचा जर्सी नंबर 8 यांचा हा फटका. शुभम मोठे शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये फर्स्ट सेमीफायनलचा हा सामना टेबल टॉप. त्याचप्रमाणे नंबर 4 झगडा. एका षटकांमध्ये 6 चेंडूंमध्ये 52 धावांची गरज. षटक शेवटचं. अंतिम षटक घेऊन आले प्रथमेश. पुन्हा एकदा कार्पेट शॉट प्रथमेश यांच्या मार्फत लॉंगॉन पर्यंतचा चेंडू. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या झाली 36. 3 गडी बाद. आणि अशा प्रकारे संकेत पाटील हे धावचित झालेले आहेत. रोहन ऑफच्या दिशेनेचा फटका. राईट टू लेफ्ट. इट्स अ टर्फ. लेगच्या दिशेनेचा चेंडू. धावसंख्येमध्ये 1 ने भर. सरासरी पाहता सेमीफायनलचा हा राऊंड, सेमीफायनलचा हा सामना. धावसंख्या 39. 4 गडी बाद. आणि अशा प्रकारे सेमीफायनलचा हा राऊंड टेबल टॉपर, त्याचप्रमाणे टेबल टॉपर वरती असलेले
4 नंबरवरचे प्रथमेश. मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो प्रथमेश मोरे यांना. प्रथमेश मोरे यांना आताच्या चालू मॅचचा किताब जातो मॅन ऑफ द मॅचचा. कॅश पारितोषिक त्याचप्रमाणे ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. आम्ही एक ट्रॉफी देतो. यानंतर होणारा सामना टीम अंकित आणि टीम साटम. दुसरा सेमीफायनलचा राऊंड. आताच झालेला पहिला सेमीफायनलचा राऊंड टीम अमोल आणि टीम प्रथमेश यांच्यामध्ये पहिला सेमीफायनलचा राऊंड झाला. त्याच्यामध्ये टीम अमोल हा संघ विजयी झाला आहे. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो प्रथमेश मोरे यांना. यानंतरचा होणारा सामना टीम अंकित विरुद्ध टीम साटम. सेमीफायनलचा दुसरा सामना. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये पदार्पण करील. एक संघ अमोल टीम अमोल हा ऑलरेडी तत्पूर्वी फायनलच्या सामन्यासाठी अंतिम सामन्यासाठी पदार्पण केलेलं आहे. प्रथम पारितोषिक 3,500 रुपये. द्वितीय पारितोषिक 2,000 रुपये. त्यानंतर प्रत्येक मॅच मध्ये दिलेला मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर प्रत्येक मॅच मध्ये दिले गेलेला मॅन ऑफ द मॅचचा किताब हा कॅश प्राइज 100 रुपये. त्याचप्रमाणे MVP कॅश प्राइज 300 रुपये. बेस्ट बॅट्समन 300 रुपये. बेस्ट बॉलर 300 रुपये. असं हे सन्मानाचं स्वरूप. दोस्ती प्रीमियर लीग 2025 आणि ह्या 2025 मध्ये सीझन 1 मध्ये तुम्हा सगळ्या खेळाडूंनी दिलेला प्रतिसाद